नमस्कार. उपस्थित सर्व गुरुजनांना, माझ्या मित्रमैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. आज गुरुपौर्णिमा म्हणजेच आपल्या सृष्टीचे आद्य गुरु श्री वेदव्यास मुनी यांची जयंती म्हणून आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. गुरु म्हणजे फक्त पुस्तकातलं ज्ञान देणारा नाही, तर अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या उजाडापर्यंत घेऊन जाणारा दिशादर्शक म्हणजे गुरु. गुरु आपल्या जवळ असलेलं ज्ञान, अनुभव निस्वार्थी मनाने आपल्या शिष्याला देत असतो आणि त्या ज्ञानातूनच आपण आपलं आयुष्य घडवत असतो. आपले विचार तर्कशुद्ध बनतात, आपल्यावर संस्कार होतात आणि माणूस म्हणून आपला सर्वांगीण विकास होत असतो. मी इथं उपस्थित असलेल्या आपल्या सर्व गुरुजनांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांना बी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा देतो. असं म्हणतात का आपल्या आयुष्यातला पहिला गुरु म्हणजे आपले आई वडील असतात. तसंच माझ्या आयुष्यात बी माझी आई माझी पहिली गुरु आणि माझी दुसरी गुरु म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या अन्नपूर्णा मॅडम. मॅडम, खरंच तुमच्यामुळे मला ज्ञानाचं खरं महत्त्व कळलं. म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, तर समाजात कसं वावरायचं, इतरांवर प्रेम कसं करायचं, संकटात बी कसं ताट उभं राहायचं हे तुमच्याकडून शिकलो. आणि आम्हा सगळ्यांसाठी तुम्ही गुरुस्थानी आहात. तू खूप गुणी आहेस कमळी, आणि कायम अशीच नम्र राहा. ज्ञानाची तुझी भूक कधी कमी होऊ देऊ नकोस. आयुष्यभर विद्यार्थी राहा आणि तू जे काही ज्ञान मिळवशील ना, ते समाजासाठी वापर. तुझ्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी माझे कायम आशीर्वाद आहेत तुझ्या पाठीशी. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना सुद्धा मी हेच सांगेन की ज्ञानाची भूक कधीही कमी होऊ देऊ नका. आज तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन इथे उत्साहात गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केलात, याचा मला खूप आनंद आहे. आपल्या कॉलेजमध्ये जसा हा उत्सव साजरा करतोय, तसाच इतरही अनेक ठिकाणी जिथे जिथे ज्ञानदानाचं पवित्र कार्य चालतं, तिथे तिथे हा उत्सव साजरा होत असेल. पण माझी तुमच्या सगळ्यांच्याकडून एक अशी अपेक्षा आहे की गुरुपौर्णिमा हा फक्त उत्सव राहू नये. आपल्या गुरूंची शिकवण, त्यांचे विचार हे जर तुम्ही आचरणात आणलेत ना, तर आणि तरच हा दिवस साजरा केल्याचं सार्थक होईल असं मला वाटतं. आयुष्यात तुम्ही खूप मोठे व्हा, खूप यश मिळवा, पण तुमच्या गुरूंची शिकवण कायम लक्षात ठेवा, ती कधीच विसरू नका. न्याय द्या, विद्यार्थ्यांना न्याय द्या. आम्ही सध्या उभे आहोत शहरातील MK ट्युटोरियल्सच्या बाहेर. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखवत या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतली आहे. आता तुम्ही पाहू शकता की विद्यार्थी आणि पालक यांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहता असं कळतं की परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण झालेली आहे. या संस्थेचा संस्था चालक कोट्यवधी रुपये घेऊन फरार होण्याच्या तयारीत होता, पण ही माहिती संतप्त पालक आणि विद्यार्थी यांना कळताच त्यांनी त्याला पकडलं. मुलाच्या शिक्षणासाठी कुणी कर्ज काढलं, तर कुणी आपले दागिने गहाण ठेवले, पण आज त्यांच्याच विश्वासाची फसवणूक झालेली आहे. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणून या क्लासच्या कॅबिन मध्ये लपून बसलेला आहे आणि त्याची बाहेर येण्याची हिंमत देखील होत नाही आहे. या विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार? या पालकांचे परत पैसे मिळणार का? शिक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या लूटवर सरकार कठोर कारवाई करणार का? या विद्यार्थ्यांना आणि पालकांना न्याय मिळणार का? सरकारला जाग येणार की हे आंदोलन असंच चिघळणार? जोगे सांभाळून, पाटील सांभाळून घेऊन जा त्यांना, सांभाळून घेऊन जा. आणि ऐका, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं की मला फोन कराल. सर, अहो काय झालं यासनी?
आता काय सांगणार मॅडम, पुन्हा त्या बेशिस्त मुलांनी राडा घातलाय शाळेमध्ये. चेष्टा मस्करीमध्ये पैज लावली आणि त्या शिक्षकाला 4 तास बाथरूममध्ये कोंडून ठेवलं. त्यांचा श्वास गुदमरला, चक्कर आली आणि ते बेशुद्ध झाले. त्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला घेऊन गेलं. या मुलांपायी ना अक्षरशः कंटाळलोय मी. कधी कधी असं वाटतं ना की सगळं बंद करून टाकावं. मी पण काय तुमच्यासोबत हे डिस्कस करतोय. बसा तुम्ही. मॅडम, तुम्ही माघार घेणार नाही ना? कारण मागे सांगितल्याप्रमाणे तुम्ही जर का हा जॉब एकदा जॉईन केला तर तुम्हाला 2 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट करावा लागणार आणि तो मध्येच मोडता येणार नाही. जर तुम्ही तो कॉन्ट्रॅक्ट मध्ये मोडला ना तर इथले संस्थापक तुमच्यावर केसही करू शकतात. त्यामुळे विचार करा आणि मग साईन करा. सर, आयुष्यात कितीही संकट आली, कितीही संघर्ष करायला लागला तरी मी पाठ दाखवायची नाही, असं माझ्या आईनं आणि माझ्या गुरूंनी मला शिकवलं. त्यामुळे मी तयार आहे. ठीक आहे. हे वाचून घ्या आणि साईन करा. हे घ्या. हो घ्या. तुला तर माहिती आहे कोचिंग विश्वामध्ये एकच बादशाह आहे, विजेता कोचिंग क्लासचे फाउंडर रितेशजी सरपोतदार सर. मागच्या वर्षी त्यांनी तुला भेटून ऑफर दिली होती, सांगितलं होतं, बिझनेस डील दिली होती. एकतर तुझा क्लास बंद कर, नाहीतर तुझा क्लास आमच्या क्लासमध्ये मर्ज कर. पण तू ऐकलं? हे टक्कर द्यायला निघाला सरांना. अरे पूर्ण भारतात ना एकच कोचिंग क्लासचं नाव गाजतंय, विजेता कोचिंग क्लासेस. काय ना आमच्या सरांना ना हात घाण करायची सवय नाहीये रे, नाही आवडत त्यांना. ते तुला स्वतः भेटायला आले, तुला समजवलं, पण तू ऐकलं? हे त्यांच्याशीच पंगा घेतला. आता भोगा आपल्या कर्माची फळं. वर्षभरात तू काय काय केलंय ना जरा आठव. लोकांना फसवलं, त्यांचा विश्वासघात केला, दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक केली. आता तुझ्या पापाचा घडा भरलाय. आता भोगा आपल्या कर्माची फळं. मला नाही समजलं, मला कळालंच नाही हे सगळं कधी आणि कसं घडलं. माझे स्वतःचे पैसे बुडाले. आता मला यातून कोणीच वाचवू शकत नाही. एक जण आहे जो तुला वाचवू शकतो, तो म्हणजे रितेश सरपोतदार.